स्नेहल दर्पणकर SB9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची ब्रेकिंग न्यूज। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईत आयोजित उच्चस्तरीय बैठकीसाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला मुंबई दौरा पूर्ण करून दिल्लीकडे प्रयाण केले। मुंबईतील बैठकी दरम्यान दोन्ही देशांमधील विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली। महाराष्ट्र लोकभवन येथे झालेल्या संयुक्त माध्यम संवादात दोन्ही नेत्यांनी भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला। संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा, डिजिटल सार्वभौमत्व आणि आर्थिक सहकार्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। दौरा संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पंतप्रधान मोदी यांना निरोप दिला। यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते। या बैठकीस परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल तसेच फ्रान्सचे अर्थ, वित्त, औद्योगिक, ऊर्जा व डिजिटल सार्वभौमत्व मंत्री रोनाल्ड लेस्क्योर आदी मान्यवरांची उपस्थिती होती। भारत आणि फ्रान्स यांच्यातील दीर्घकालीन रणनीतिक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SB9 मराठी, युअर टाइम, युअर न्यूज। धन्यवाद।